देशात डिझेल दरवाढीचा मोठा फटका लाल परीला मोठ्या प्रमाणावर बसत आहे. डिझेल वाढीमुळे एसटीचा प्रवास महागणार असल्याची शक्यता दिसून येत आहे. डिझेल वाढीमुळे आतापर्यंत एसटी महामंडळाच्या खर्चात तब्बल 310 कोटींची वाढ झाली आहे. याआधी 3300 कोटी रुपयांचा खर्च महामंडळाचा डिझेलवर होत होता. आता याच खर्चात 310 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 15 मेला डिझेलची पहिली वाढ ₹3.10 झाली. त्यावेळी 124 कोटी रुपयांचा खर्च वाढला. दुसरी वाढ 93 पैशांनी झाल्यानंतर 37.20 कोटी रुपयांचा खर्च वाढला. तिसरी वाढ 91 पैशांनी झाल्यानंतर 36.40 रुपयांनी खर्च वाढला. चौथी दरवाढ 2.81 पैशांनी झाल्यानंतर 112.40 कोटी खर्च वाढला. आतापर्यंत झालेल्या दरवाढीमुळे एसटी महामंडळाचा डिझेलवरील खर्च तब्बल 310 कोटी रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला नाही तर एसटीची भाडेवाढ अटळ आहे. तर आज शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. त्याचबरोबर डिझेल बचतीसाठी काही महत्त्वाच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. यावेळी बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय की प्रत्येक आगारातून 5 लिटर डिझेल बचतीच्या सूचना प्रत्येक आगारांना सूचना दिल्या आहेत. जे आगार जास्त डिझेल बचत करेल त्यांना बक्षीस देण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. देशात सातत्याने होत असलेल्या डिझेलच्या दरवाढीमुळे एसटी महामंडळावर आर्थिक संकट ओढवले आहे. महिन्याभरात 2 वेळा डिझेलचे दर वाढले असून सध्या डिझेल 91 रुपयांच्या पार गेले आहे. डिझेल प्रति लिटर ₹3.10 महागल्यामुळे एसटी महामंडळावर वार्षिक सुमारे 124 ते 125 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. एसटी महामंडळ आधीच मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. 1 एप्रिल 2021 या एका महिन्यात महामंडळाला जवळपास 76 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. महागाई अशाच पद्धतीने वाढत राहिली तर एसटी महामंडळ जगवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी भविष्यात प्रवासी भाडेवाढीचा निर्णय घेणे अपरिहार्य ठरेल असे संकेत प्रताप सरनाईकांनी दिले आहेत. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.